नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातमीकडे. तिसगाव लगत जुना शेत रस्ता असून या परिसरात अनेक कुटुंबे अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत. शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या या कुटुंबांना दररोज आपल्या शेतीसाठी याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे आजवर या रस्त्याचं पक्क्या रस्त्यात रूपांतर झालेलं नाही. ग्रामस्थांनी अनेकदा ग्रामपंचायतीकडे रस्ता पक्का करण्यासाठी मागणी केली. बैठकीत वेळोवेळी आश्वासनं देण्यात आली, पण प्रत्यक्षात कोणतेही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत होत चालला आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. चिखल, खड्डे आणि पाणी साचल्यानं पायी चालणं, वाहनांना जाणं शक्य होत आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, शेतमाल वाहतुकीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना आणि आजारी व्यक्तींना या रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. ग्रामस्थांचं म्हणणं आहे की ग्रामपंचायतीकडून केवळ आश्वासनं मिळतात, प्रत्यक्ष कृती मात्र होत नाही. निवडणुकीत मते मागण्यासाठी नेते येतात, पण आमच्या रस्त्यांकडे मात्र दुर्लक्ष करतात. याकडे लक्ष देईल कोण असा प्रश्न आता निर्माण झालाय. दुरुस्ती करण्याची मागणी जनतेतून केली जाते. सूर्यवार्ता न्यूज प्रतिनिधी मनोज जाधव, वाळूज, महानगर. शिला सुनील गवळे. कधीपासून राहता तुम्ही? आम्हाला झाली 15-16 वर्षी. मग 15 वर्षापासून हा रस्ता तसाच आहे का? तसाच आहे रस्ता, त्याच्यात काहीच बदल नाही? काहीच बदल नाही. पण काय काय अडचण येऊ लागल्या आता? आम्हाला आता चिखल, पाणी, पावसाची किती अडचण आहे आम्हाला. शाळेतल्या पोरायला अडचण, शाळेत जायला. आणि तुम्ही ग्रामपंचायतला तक्रार दिली का? मागणी गेली ना. हो, मग काहीच नाही दिलं ते. काहीच प्रतिसाद दिला नाही. गावात जायचं असलं तर अडचण, पावसा पाण्याची, चिखलाची, भिजत जाण लागतंय, चिखल तुरटीत जाण लागते, जारला, शाळेतल्या पोरायला, सगळ्या गोष्टीला अडचणच आहे ना आम्हाला. ग्रामपंचायत तुम्हाला आता का आमचा रोड चांगला करून द्या, मुरुम बिरुम टाकून चांगला. याच्या अगोदर बी सांगितलेलं तुम्ही बऱ्याच वेळेस? गण सांगितलं, त्याला लय तक्रार दिली आम्ही, पण त्याने काही मान्य नाही. मनावरच घेतलं नाही? मनावरच घेतलं नाही त्याने. बरं, कितीला आहे तू? 5वीला. कुठल्या शाळेमध्ये जातो? गावातली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. बरं, शाळेत जाताना मग ह्याच रोडून जातो? रोडून जाताना त्रास होत असेल तर? हो, चिखल न भरते आता जाताना, पडतो चिखला, सगळे कपडे भरतात तुझे, है ना? आता जाताना येतो त्रास होतो, चिखला पडतो कधी कधी. कधी सुट्टी मारावं लागते. सुट्ट्या 4-5 वाजता कधी कधी शाळा व्हाय ना. मग मला शाळा बी नाही होत मी कधी कधी पाऊस आला म्हणजे. हा. ओके.